नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रत्येक सामान्य मराठी माणसांसाठी हा व्हिडिओ आहे। चला मागे मागे हो चला मागे मागे हो चला मागे मागे कॅमेऱ्यात दिसतं ते लोक बोंब मारतात आम्हाला वरून। आमच्या वसई विरारमधील ही घटना आहे, अर्नाला गावामधील। ठीक आहे, तर भाई काही कोळी बांधव भगिनी भाई मावशी चढतायत बसमध्ये, टोकरी घेऊन, ऑब्व्हियसली माशांचा व्यवसाय असतो आपला, तर ते भाई चढतायत आणि कंडक्टर आणि ड्रायव्हर बोलतात चढू नका, आम्हाला परवानगी नाही, जर तुम्ही इथे चढलात तर आमच्या नोकरी जातील। तर वसई विरार परिवहन सेवा एवढं निर्लज्ज काम करते का? म्हणजे जे आपले भूमिपुत्र आहेत, ऑब्व्हियसली स्थानिक माणसं आहेत, त्यांना तुम्ही चढू देत नाही व्यवसायांसाठी, मात्र परप्रांतीय गोण्या भरून भरून कपडेचा हे ते आलतू फालतू व्यापार करतात आणि ते बसमध्ये चालतात, ते तुम्हाला चालतं का? ऑब्व्हियसली ट्रॅव्हल काय करणार, बस आणि ट्रेननेच ट्रॅव्हल करणार ना। आणि मला सांगायचं आहे, आपल्याच महाराष्ट्रामध्ये, ऑब्व्हियसली मुंबईमध्ये पण तू मच्छी खाते हो, मटन खाते हो, तुमको चिकन खाते हो, तुमको फ्लॅट नाही देंगे वगैरे, हे फालतू गोष्टी चालतात। आणि आपल्या विरार गावामध्ये हे सगळं बघायला भेटतंय। मला एवढं सांगायचं आहे की भाई कंडक्टर तुमची एवढी चांगली नशीब होती की मावशींनी कोयता नाही काढला तुमच्यासाठी, पण कुठेतरी आता आपल्यावरती प्रहार व्हायला लागला आपल्या वसई विरारमध्ये सुद्धा। म्हणजे भाई इकडे तुम्ही चढू देत नाही, म्हणजे 2-4 नवीन नवेल्या बस काय आल्या तुमच्या, तुम्ही असं वागणार काय? हा जाप यांना विचारला पाहिजे, चांगला धडा दिला पाहिजे। म्हणजे आपलेच माणसं आपल्या माणसांना चढू देत नाही, आपलेच माणसं आपल्या माणसांना दाबायला लागले। विक्रीसाठी जाणाऱ्या आमच्या कोळी भगिनींना आणि भूमिपुत्रांना बसमध्ये का चढून देत नाहीये मला काही कळत नाहीये।